मदत एवढीही करू नये लोकांना की त्या मदत केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख प्राप्त होईल. एक गोष्ट सांगतो ऐका. एका पाटलाकडं एक घोडा आणि एक बोकड होतं आणि अचानक 1-1.5 लाख रुपयाचा घोडा आणि अचानक त्या घोडा आजारी पडला आणि आजारी पडल्यावर पाटलाने पाहिलं 1.5 लाख रुपयाचा घोडा माझा आजारी पडलाय. पाटलानं पटकन फोन काढला आणि डॉक्टरला लावला. डॉक्टर साहेब माझा घोडा आजारी पडलाय, पटकन गोठ्यावर या. डॉक्टर साहेब आले, ट्रीटमेंट केलं. ट्रीटमेंट करून डॉक्टर साहेब गेले. म्हटले बघू उद्याच्याला काय होतंय. तर पहिल्या दिवशी ट्रीटमेंट केली, घोड्याला काही बरं नाही वाटलं. दुसऱ्या दिवशी ट्रीटमेंट केली, दुसऱ्या दिवशी बरं नाही वाटलं. तिसऱ्या दिवशी ट्रीटमेंट केली, तिसऱ्या दिवशी बरं नाही वाटलं. पण चौथ्या दिवशी ज्यावेळेस डॉक्टर ट्रीटमेंटला आले, पाटलानं विचारलं डॉक्टर साहेब घोडा वाचला पाहिजे, 1.5 लाख रुपयाचा घोडा आहे. डॉक्टर साहेबांना ट्रीटमेंट केली, घोडा जो बसलेला होता तो उठेनाच. डॉक्टर म्हणले डॉक्टर पाटील आजचे जर ट्रीटमेंट मध्ये जर घोडा जर नाही नीट झाला तर उद्याच्याला या घोड्याला आपल्याला इंजेक्शन देऊन मारावं लागेल का, त्याला भयानक प्रकारचा आजार झालेला आहे आणि ही इंजेक्शन देऊन मारावं लागेल ही गोष्ट त्याच गोठ्यातल्या बोकडानं ऐकली आणि बोकडानं ऐकल्यावर डॉक्टर आणि पाटील निघून गेले आणि निघून गेल्यावर बोकड चालत चालत घोड्याकडे आलं आणि घोड्याला म्हणलं ए घोडे दादा, मी आता यांची बातचीत ऐकली. आता जर तू नाही चालला, आता जर तू नाही उठला तर उद्याच्याला तुला हे इंजेक्शन देऊन मारणार आहेत. घोड्यानं हे ऐकल्याबरोबर घोडा उठण्याचा प्रयत्न करू लागला. कर थोडा उठण्याचा प्रयत्न. घोडा उठला आणि उठून 2 पावलं चालला आणि ते पाहिलं त्या पाटलाच्या गड्यानं. पाटलाच्या गड्यानं पाटलाला फोन केला. पाटलाला एवढा आनंद झाला, 1.5 लाख रुपयाचा घोडा वाचला. पाटलानं त्या आनंदाच्या भरामध्ये डॉक्टरला फोन केला आणि म्हणे डॉक्टर माझं फार मोठं काम केलं. म्हटले 1.5 लाख रुपयाचा माझा घोडा वाचला, या म्हणले तुम्हाला पार्टी देणार आहे मी. मग पार्टी कशाची माहितीये, ज्यानं मदत केली. डॉक्टरला आनंदात पार्टी द्यायची होती. आता डॉक्टरांना त्यांना पार्टी द्यायची म्हणल्यावर काय गुलाबजामुनची थोडीच देणार आहेत. मग पाटील म्हणला या डॉक्टर साहेब आमच्या गोठ्यावर बोकड आहे आणि त्याच बोकडाची पार्टी आज डॉक्टरला देण्यात आली.